श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे आज मोडी लिपी दिन साजरा करण्यात आला। महाविद्यालयामार्फत दरवर्षी मोडी लिपी दिन साजरा केला जातो। वासुदेव शास्त्री खरे यांच्या स्मरणार्थ मोडी दिवस साजरा करण्याची प्रथा आहे। इतिहास संशोधनाबरोबर अर्थार्जनाचे एक साधन म्हणून मोडी लिपीला मान्यता मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत। मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुंटेकर यांच्या प्रयत्नातून मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे 15 वर्षापासून हे वर्ग आयोजित केले जात असतात। मोडीच्या जतनासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि कुणबी नोंद शोध मोहिमेत शासनाला सहकार्य करणाऱ्या संगीता साळुंके, स्वरा मराठे, शीतल लाड यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। 1952 साली मोडी लिपी बंद झाली, तर 52 पूर्वीचा प्रत्येक पत्रव्यवहार आपल्या महाराष्ट्रातला हा मोडी लिपीमध्ये होत होता। त्यामुळे 52 पूर्वीची जर कागदपत्र आपल्याला वाचायची झाली तर मोडी लिपी वाचता येणं आवश्यक आहे। त्यासाठी असे मोडी लिपीचे वर्ग होणं गरजेचं आहे। आणि अशी शेकडोच्या संख्येने नव्हे तर लाखोच्या कोट्यावधीच्या संख्येने कागदपत्र आपल्या वेगवेगळ्या दफ्तरखान्यामध्ये, विशेषतः तहसीलदार कचेरी, प्रांत कार्यालय, कलेक्टर ऑफिस, वेगवेगळे दफ्तरखाने जे नागपूर आहे, आपलं कोल्हापूर आहे, सांगलीला तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेला तर शेकडोच्या संख्येने कागद आपल्याला बघायला मिळतील। मात्र हे कागद वाचण्यासाठी आज मोडी वाचक आपल्याला उपलब्ध नाही। तुम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये कुणबी दाखल्याचं चाललंय, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना। कुणबी जात मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा मराठा आरक्षणाचं काम सुरू केलं त्यासाठी पहिल्यांदा कुणबी जातीचे दाखले शोधा म्हणून सांगितलं आणि त्यासाठी राज्य सरकारनं स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन कुणबी दाखले प्रत्येक शासकीय कार्यालयातले शोधायला सुरू केले। आता हे कुणबी दाखले कुठे शोधायला सुरू केले त्या लोकांनी, तर तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा असतील, त्याच्यानंतर अगदी वन खात्यामध्ये काही नोंदी होत्या, जेलमध्ये नोंदी होत्या, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला नोंदी होत्या। तर या नोंदी सगळ्या मोडी लिपीमध्ये होत्या आणि या नोंदी वाचण्याचं काम करण्यासाठी म्हणून त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मोडी वाचकांची गरज भासली आणि त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या 4-5 विद्यार्थिनींनी खूप मोठं योगदान दिलंय। त्याच्यामध्ये स्वरा मराठेंचं योगदान खूप मोठं आहे। त्यांनी मिरज तालुक्यातल्या शेकडो नोंदी कुणबीच्या शोधून दिल्या, शेकडो पानं तपासली मोडी लिपीतली आणि त्यांनी त्या माध्यमातून अर्थार्जनही प्राप्त केलंय। जर कुठली तरी स्किल असेल तरच तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकणार आहात आणि ह्या ज्या स्किल आहेत मोडी लिपीच्या त्या स्किल तुम्ही शिका, आत्मसात करा, स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी तुम्ही काहीतरी बनवा। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून मोडी लिपीचं महत्त्व आणि अर्थार्जनाची संधी, मोडी लिपीची उपयुक्तता त्यांनी सांगितलेली आहे। त्याबद्दल महाविद्यालयातर्फे मी त्यांचे आभार मानते। त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल सुट्टे सर यांनी मोडी लिपीचे महत्त्व, त्याचबरोबर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कोणतं तरी स्किल आपण शिकणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलेलं आहे। त्याबद्दल माननीय प्राचार्यांचेही मी आभार व्यक्त करते। या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी प्राध्यापक वर्ग यांचेही मी आभार मानते। त्याचबरोबर या ठिकाणी जे मोडी लिपी अभ्यास केलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता, त्यासाठी त्या उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचेही आभार। त्याचबरोबर स्वरा मराठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार। या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेल्या राजहंस मॅडम यांचेही आभार। त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। नॉन टीचिंग मधले पासोडी तसेच फोटोग्राफर यांचेही मनपूर्वक आभार मानते।